मित्रांनो नमस्कार. संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या YouTube चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी आज एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाने 3,690 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हा लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने जमा केला जाणार आहे. मित्रांनो, विशेष बाब म्हणजे 26 जानेवारी 2026 म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा जानेवारी महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना हा हप्ता मिळेल. आता मित्रांनो, यासोबतच एक अतिशय महत्त्वाची सूचना देखील देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे मॅडम यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती. मात्र अनेक बहिणींनी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांची KYC अपूर्ण राहिली होती. त्यामुळे अशा बहिणींसाठी आता दुबार तपासणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मार्फत केली जाणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींची KYC चुकली होती त्यांना आता पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. जर तुमची KYC योग्य पद्धतीने पूर्ण झाली तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा थकीत हप्ता तुमच्या बँक खात्यावर लगेच जमा केला जाईल आणि त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे. मित्रांनो, तुमच्या खात्यावर नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीचा हप्ता जमा झाला आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, शेतीविषयक अपडेट्स आणि उपयुक्त माहितीसाठी संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. जय जवान जय किसान.